हॅलो, मी डॉक्टर प्रियल. काल ओ-पी-डीमध्ये एक पेशंट आली आणि तिला बघून मला असं वाटलं की साधारण 10-12 वर्षाची असेल. अगदी निरागस लहान मुलांचं जसे निरागस चेहरे असतात तशी मुलगी होती. अशक्त होती, बारीक होती आणि मी तिला जेव्हा चेक करायला टेबलवर घेतलं, तर तिला मी प्रश्न विचारायला लागली की "काय तुला त्रास होतोय?" तर ती सांगायला तयार नाही. मग तिच्यासोबत एक मुलगा होता. तर मग मी त्याला विचारलं, तर तो म्हणाला की "मॅम, तिची पाळी अजून आलेली नाही आहे. तर तिला बघता का थोडं तिच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे का?" तर मी म्हटलं "किती वर्षाची आहे ती?" तर म्हटला 12 वर्षाची. तर मी म्हटलं "ठीक आहे. आणि तुम्ही कोण आहे?" मी सहज म्हणून विचारलं की "तू कोण आहेस तिचा?" तर बोलतो "नवरा." मी 2 मिनिटासाठी त्याच्याकडे बघतच राहिले आणि मग मला संतापाने मी त्याला विचारलं "तुझं वय काय आहे?" तर तो बोलला की "माझं 14 असेल मॅडम." "तुझं लग्न कोणी लावून दिलं रे?" म्हटलं. तर बोलते "सासऱ्यांनीच लावून दिलं." माझ्याकडे शब्द नव्हते तेव्हा आणि त्यांना म्हणजे आपल्याला राईट्स नाही आहेत कोणाला झापायचे किंवा कुणाला बोलायचे. तर मी माझं एक काम केलं. मी त्या पेशंटकडून फीसुद्धा घेतली नाही आणि त्यांना म्हटलं "जा बाबा तू." पण ते जे पेशंट होते दोघंही जण माझ्या याच्यातून ते जातच नव्हते. एक आई म्हणून मला माझी मुलगी त्या ठिकाणी दिसली की ज्या मुलीची 12 वर्षाची मुलगी जिची अजून पाळीही आली नाही आणि तिचं लग्न लावून दिलं जातं. इतके सगळे कायदे आपल्या समाजामध्ये आहेत मुलींसाठी, आपली न्यायव्यवस्था तशी आहे. पण अजूनही शोषण आहे मुलींचं. एक रूरल एरियामध्ये काम करताना असे खूप सगळे इन्सिडेंट्स बघायला मिळतात. खूप सगळ्या गोष्टी अशा जाणवतात आपल्याला आणि कळतं की मुलींचं शोषण अजूनही आहे. जेव्हा समान हक्क जरी मुलींना दिले असतील, तरी मुलींचं शोषण अजूनही आपल्या समाजामध्ये होतं आहे. अजूनही त्यांच्यावर अन्याय होतोच आहे. आणि रात्री जेव्हा मी घरी गेले ना, तर जेव्हा झोपले तेव्हा त्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यावर होतच नव्हता. ते निरागस बालपण, ती अशक्त मुलगी माझ्या डोळ्यासमोर सारखी दिसत होती. जिचं शरीर अजून तयारच नाही आहे. तिचं खेळण्याचं वय आहे, तिचं मैत्रिणींसोबत राहण्याचं वय आहे. त्या वयात मानसिकदृष्ट्याही ती तयार नसताना, तिला कुठल्या गोष्टींची कल्पनाही नसताना मला असं वाटलं की तिच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कमी वयात होत आहेत. तर हे जेव्हा समाजामध्ये असे प्रसंग मी फेस करते, अशा गोष्टी जेव्हा मला दिसतात, तर तेव्हा खरंच असं उफाळून येतं मला एक स्त्री म्हणून. आणि अजूनही आपल्या स्त्रियांमध्ये अजूनही खूप सगळं शोषण खूप सगळ्या लेवलला होत आहे. पण ते त्याच्यावर काम केलं जात नाही असं मला वाटतं. नुसतं कायदे करून होत नाही. कायद्यांचा दुरुपयोग करणारेही आहेत आणि कायदे कोणापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांचं शोषण होत आहे असंही आहे. दोन्ही गोष्टी सध्या सुरू आहे समाजामध्ये. थँक यू सो मच.